ई-पीक पाहणी बंधनकारक करणार मुख्यमंत्र्यांची माहिती। पीक विम्यासंदर्भात नागरिक सुविधा केंद्रातूनही काही घोटाळे, संपूर्ण यंत्रणेमध्ये जे दोषी निघतील त्यांच्यावर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये 400 रुपयांची घसरण, कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी संघटना आक्रमक, पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांचं आंदोलन। सांगली आशा आणि गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं, वेतनाच्या मागणीसह 13 प्रमुख मागण्यांसाठी महिला कर्मचारी संघटना आक्रमक। चंद्रपूरच्या वरोरा शहरामध्ये शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन, शेतकरी नेता किशोर डुकरेंच्या नेतृत्वात आंदोलन, शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांचं थकीत बिलासाठी धरणं आंदोलन, आंदोलनात ठेकेदारांच्या 5 संघटना सहभागी। मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवकांचं आंदोलन, प्रशिक्षणार्थी युवकांचे मुदतवाढीसाठी आंदोलन, शासकीय सेवेमध्ये घ्यावं आणि मानधनामध्ये वाढ करण्याची मागणी। महाराष्ट्र मंदिर महासंघाचं रत्नागिरीमध्ये आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करत घोषणाबाजी, देवराई जमिनीचे 7/12 मंदिराच्या नावे करण्याची मागणी। बीडमधील घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीच्या वसमतमधील ग्रामपंचायत संघटनेचं कामबंद आंदोलन, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आणि धनंजय मुंडेंना 6 आरोपी करण्याचीही मागणी। बीडमधील घटनेच्या निषेधार्थ बुलडाणा बंदची हाक, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता, सरकारच्या नव्या अध्यादेशामुळे निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता। राज्यामधील मदरसे आणि चर्च सरकारनं ताब्यात घेतले पाहिजेत, गोदावरी धामचे महंत रामगिरी महाराज यांचं मोठं विधान, तर मदरशांमधून दहशतवादी तयार होत असल्याचा गंभीर आरोप। जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट होण्यास पन्हाळा वासियांचा विरोध, जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार, पन्हाळगडावरील स्थानिकांची भूमिका। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर कंत्राटदारांचं धरणं आंदोलन, राज्य सरकारनं हजारो कोटी रुपये थकवल्यानं कंत्राटदार आक्रमक, सरकारनं तत्काळ पैसे देण्याची कंत्राटदारांची मागणी। ठाण्यामधील पीडब्ल्यूडी विभागामधील कंत्राटदार थकीत बिलांसाठी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कंत्राटदारांचं आंदोलन, कंत्राटदार आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। नंदुरबारमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा, अक्कलकुवामधील जामिया संस्थेच्या चौकशीची मागणी, मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग। सांगलीच्या अमणापूरमधील कृष्णा नदी पात्रामधील हजारो मासे मृत अवस्थेत, कारखान्यांमधील मळी मिश्रित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडत असल्याचा आरोप। पुण्यानंतर नागपुरातही तरुणाचे भर रस्त्यामध्ये अश्लील हावभाव, तरुणीकडे पाहून तरुणाचे भर रस्त्यामध्ये अश्लील हावभाव करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। पुण्यातल्या कोंढवा परिसरात 2 गटामध्ये फ्री स्टाईल हाणामारी, गाडी पार्किंगला लावल्यावरून वाद, दोन्ही गटाची एकमेकांच्या विरोधात पोलिसात तक्रार, रविवारी संध्याकाळची घटना। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पत्नीला फोन का केला या संशयातून युवकाला तिघांकडून मारहाण, हाणामारीमध्ये युवक गंभीर जखमी, तिघांवर गावभाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये शिक्षिकेचा विनयभंग, शिक्षिकेला मारहाण करून धमकी देणाऱ्या 4घांवर गुन्हा दाखल, पार्किंगमध्ये स्कूटी लावण्याच्या कारणावरून विनयभंगाची घटना। पुण्याच्या चंदननगर परिसरामध्ये निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला गुंडांकडून मारहाण, चेंबरचं झाकण तोडल्याच्या संशयावरून मारहाण। पुण्यामधल्या भुगावमध्ये क्षुल्लक कारणावरून दुचाकीस्वाराला मारहाण, मारहाणीची घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद। सांगलीतील मिरज बस स्थानकामध्ये बस चालकाला बेदम मारहाण, दिव्यांग व्यक्तीला उतरायचं असतानाही बस न थांबवल्यानं आक्रमक, दिव्यांग व्यक्तीच्या नातेवाईकांनी बसचा पाठलाग करत चालकाला केली मारहाण। अमरावतीमध्ये अंगावर फटाके फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांकडून चोप, भारत जिंकल्यानंतर टवाळखोरांकडून अंगावर फटाके फोडण्याचा प्रयत्न, चोप दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। गांजा तस्करीमध्ये सक्रिय असणाऱ्या गडचिरोलीमधील 35 जणांना तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतलं, तेलंगणातून गडचिरोलीमध्ये गांजा तस्करी करणाऱ्यांना ताब्यात घेतलं। येवल्यामधल्या स्वातंत्र्य सैनिक कॉलनीमध्ये घरफोडी, रोख रकमेसह सोनं चांदीच्या दागिन्यांची चोरी, 25,000 रोख रकमेसह 2 तोळे सोन्याचे दागिने चोरीला। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये भर दिवसा फिल्मी स्टाईल दरोडा, बार्शीमधील सुर्डी गावामध्ये घडली घटना, दरोडा टाकणारे 3 आरोपी अटकेत, बँक कर्मचाऱ्यांना पिस्तूलचा धाक दाखवून 2 राऊंड फायर कर 1.5 लाखांची रोकड लुटली। चंदननगर परिसरामध्ये निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला गुंडांकडून मारहाण, चेंबरचं झाकण तोडल्याच्या संशयावरून मारहाण। जळगावच्या 40 गावातील वाघळीमध्ये घरफोडी, 2.5 लाखाच्या रोकडसह 9 तोळे सोने लंपास,
ग्रामस्थ आणि शेतकरी चोऱ्यांमुळे त्रस्त, पोलिसांकडून चोरट्यांचा तपास सुरू. नेरूळ पोलिसांकडून 2 सराईत चोरट्यांना अटक, एकूण 6 गुन्हे उघडकीस, चोरी झालेल्या 99 ग्रॅम सोन्यापैकी 75 ग्रॅम सोने हस्तगत, नेरूळ पोलिसांची कारवाई. अकोला शहरामध्ये रात्री 2 कारचा भीषण अपघात, अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी, जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नाशिकच्या शासकीय कार्यालयामध्ये मराठी बोला मोहीम, नाशिक पालिकेमध्ये मराठी बोलण्याचे फलक, कार्यालयामध्ये मराठीमध्ये संभाषण करणं अनिवार्य अशा आशयाचे बॅनर. मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून वसुली मोहीम, परभणीच्या पूर्णामध्ये डोर टू डोर वसुली करण्यावर भर. भंडारा जिल्ह्यामधल्या 17,183 महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र, 7 मार्चपर्यंतच्या प्रस्तावांची फेरतपासणी पूर्ण. जळगावातील अमळनेरमधील अतिक्रमणावर नगरपालिकेची कारवाई, जेसीबीच्या माध्यमातून अतिक्रमण जमीनदोस्त, अतिक्रमण हटवल्यानं रस्त्यांनी अनेक वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला. गोंदिया जिल्ह्यामध्ये लाल परीनं एका महिन्यामध्ये 4,33,40,000 रुपये कमावले, तर कर्मचाऱ्यांचं वेतन आणि इतर साहित्यांवर 3,56,11,000 रुपये खर्च. गोंदियामध्ये लाल परीला महिन्यामध्ये 77 लाखांचा नफा. वर्धा जिल्ह्यामधल्या सुसंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील डिजिटल साहित्याचं उद्घाटन, डिजिटल साहित्यांसाठी आर्थिक मदत करणाऱ्यांचा शाळेकडून सत्कार. दक्षिण गडचिरोलीमधील कवंडे गावामध्ये 1,000 पोलिसांनी 24 तासामध्ये नवीन पोलीस मदत केंद्र उभारलं. गडचिरोली जिल्ह्याचं शेवटचं टोक आणि नक्षलवाद्यांचा गड म्हणून या गावाची ओळख. दरम्यान पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या कार्यकाळामध्ये 4थे पोलीस स्टेशन तयार. विदर्भामध्ये अधिक तापमानाचा इशारा, पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये चंद्रपूर अकोल्याचं तापमान 40च्या पार जाण्याची शक्यता, हवामान विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा. उन्हाच्या तीव्र झळांनी नाशिककर त्रस्त, नाशिकचं तापमान 37 अंशांपर्यंत, आगामी दिवसामध्ये तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता. ठाणे जिल्ह्यामधल्या मुरबाड शहर एमएमआर विभागामध्ये सर्वाधिक उष्ण शहर, मुरबाडमध्ये रविवारी दुपारी 42.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे टरबूज उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता, सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 35 ते 37 अंश सेल्सिअस तापमान पोहोचलं. पुण्यामध्ये कांदा, भुईमूग, ढोबळी मिरचीच्या दरामध्ये घट, आवक वाढल्यानं भाजीपाल्याच्या दरामध्ये घट. राज्यभरातून पुण्यामधील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामध्ये 100 ट्रक फळभाज्यांची आवक. राज्यामधील रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करण्यासाठी 30 मार्चपर्यंत मुदतवाढ. राज्यामधील 13 लाखाहून अधिक रेशन कार्ड धारकांचं ई-केवायसी अजून बाकी, ई-केवायसी नसल्यानं रेशन बंद होणार. पुण्यामध्ये शेपू, कांदा, पात, चाकवत आणि राजगिराच्या भावामध्ये वाढ. कोथिंबीर, मेथी, करडई, पालकचे भाव स्थिर, मेथीची 60,000 जुडी आवक. उन्हामुळे पुण्यामध्ये फुलांच्या मागणीमध्ये घट, वाढत्या उन्हामुळे मार्केट यार्डामध्ये फुलांची आवक साधारण, सर्व प्रकारच्या फुलांच्या दरामध्ये 10% घसरण. पुण्यामधल्या 138 ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य, जीबीएसच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून आतापर्यंत 7,195 ठिकाणच्या पाण्याची तपासणी. कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा आजपासून 2 दिवस बंद राहणार, देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार. पाणी टंचाई टाळण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार. तापमानामध्ये वाढ झाल्यानं लिंबाचे दर वाढले, लिंबाला 6,000 ते 8,000 रुपये क्विंटलवर दर. भंडाराच्या वनराईमध्ये पळस बहरला, विदर्भातील जंगलामध्ये सर्वत्र लाल आणि केशरी रंगाची उधळण. होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 16 विशेष रेल्वे सोडल्या जाणार. सीएसएमटी, एलटीटी आणि पनवेल स्थानकामधून 10 ते 25 मार्च दरम्यान सोडल्या जाणार विशेष रेल्वे. कोकणामध्ये शिमगोत्सवाचा उत्साह, माजी मंत्री रामदास कदम यांनी पालखी नाचवण्याचा आनंद लुटला. कदम कुटुंबियांनी ग्रामदेवतेचं मनोभावे दर्शन घेतलं. सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले उभादाडामध्ये 4.5 महिन्यांनी गणेश मूर्तीचं विसर्जन. दीपावली, लक्ष्मीपूजन दिवशी विराजमान झालेल्या बाप्पाचं होळी पौर्णिमेच्या दिवशी विसर्जन. जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये आजपासून ड्रेस कोड लागू, भारतीय वेशभूषा परिधान करणाऱ्यांनाच दर्शनासाठी प्रवेश मिळणार. फाटक्या जीन्स, शॉर्ट, स्कर्ट अशा तत्सम कपडे घालून येणाऱ्यांना गडावर मज्जा. भिवंडीमधील शिवाजी महाराजांच्या मंदिराचं 17 मार्चला उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन होणार. उद्घाटनाच्या आधी 14 मार्चपासून मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. फाल्गुन शुद्ध अमलकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दीमुळे विठ्ठल दर्शनासाठी भाविकांना 4 ते 5 तासांचा कालावधी लागतोय. परभणी जिल्ह्यामधील ऐतिहासिक गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम रखडलं. अतिक्रमण आणि घरांच्या मालकी हक्कामुळे काम रखडल्याची माहिती. राज्य सरकारनं 28 कोटी मंजूर करूनही काम रखडल्यानं भाविक नाराज.